मैत्रिणींनो, नारळाचे शेंड्या आपण फेकून देतो तर त्याचे 10 उपयोग आज मी सांगणार आहे. ह्या नारळाच्या शेंड्या फेकून न देता त्याचे खूप छान असे उपयोग मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, ह्याचे उपयोग बघितल्यानंतर तुम्ही नारळाच्या शेंड्या अजिबात फेकून देणार नाही. याचा खूप छान वापर होतो मैत्रिणींनो. तर 10 उपयोग कसे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. स्टेप बाय स्टेप बघा. तर अशा पद्धतीने नारळाची मी छोटी शेंडी घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला पिंजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. आणि व्यवस्थित पिंजून घेतल्यानंतर तुमच्या घरात कोणतीही काठी असू दे छोटी, त्या काठीला पूर्णपणे गोलाकार करायचा आहे. बघू शकता मी गोल असं त्याला काठीला ती पूर्णपणे शेंडी गुंडाळलेली आहे. आता पूर्णपणे आपल्याला फिट्ट असं बांधून घ्यायचं आहे. आणि हा पहिला उपयोग आहे. तर नक्की बघा मैत्रिणींनो, आता ह्याचा मी काय उपयोग करणार आहे. आपण काय करतो, नारळाच्या शेंड्या आपण नारळ अमावस्याला पौर्णिमेला घेऊन येतो. अमावस्याला तर दर अमावस्याला प्रत्येकाच्या घरामध्ये नारळ फोडला जातो, चतुर्थीला फोडला जातो मोदक करण्यासाठी. आणि शेंड्या वाया घालवतात. त्या वाया न घालवता याचा आपल्याला असं बांधून आपले जे काही आपले विंडोज आहेत ते स्वच्छ करण्यासाठी होतं, म्हणजे खिडक्या. तर अशा पद्धतीने तुम्ही सर्व काही खिडक्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते जाळी जमट आहे ते काढू शकता. तर बघू शकता अशा प्रकारच्या ज्या खिडक्या असतात त्या खिडक्याची जे आतमध्ये माती वगैरे गेलेली असते, घाण गेलेली असते, ते कापडाने वगैरे निघत नाही मैत्रिणी. अशा पद्धतीने तुम्ही नारळाच्या शेंडीचा वापर केला तर पूर्णपणे खालची जी माती आहे ती निघणार आहे, वरचे जे जाळी जमट आहे ते होणार आहे. तर बघू शकता किती क्लीन माझी आमच्या घरातली ही खिडकी झालेली आहे. याचा खूप उपयोग होतो. तर हा पहिला उपयोग झाला. आता दुसरा उपयोग सांगते मैत्रिणींनो. तर दुसराही उपयोग खूप सुंदर आणि छान आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने जर उपयोग बघितले ना तर अजिबात नारळाच्या शेंड्या तुम्ही फेकून देणार नाही. आपल्या घरात तर दर महिन्याला नारळ आणतोच, अमावस्याला, चतुर्थीला. तर त्याच्या शेंड्या वाया न घालवता तुम्ही करू शकता. तुमच्या घरात कोणतीही काठी असू द्या, जरा मोठी घ्या. आता येते मी मोठी काठी घेतलेली आहे. अशा पद्धतीने तुमच्या घरामध्ये जी काठी आहे ती तुम्ही घ्या. तर पूर्णपणे गोलाकार करायचं आहे. काठीला पूर्णपणे झाकून घ्यायचं आहे. पुढचा जो भाग काठीचा असतो तो झाकून घ्यायचा आहे. पूर्णपणे घट्ट बांधायचा आहे. आणि आता पुढचं काय उपयोग आहे ते मी सांगणार आहे. पूर्णपणे घट्ट बांधा मैत्रिणींनो, की जेणेकरून ते निसटणार नाही. याचा प्रिकॉशन घ्या. वरती फुलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला पूर्णपणे पिंजून घ्यायचं आहे. आणि आता बघा, आपल्या घरातील कानाकोपऱ्यातील जाळी जमट किंवा जे काही कोष्टी येतात ते कोष्टी सगळीकडे जाळी जमट करतात. गौरी गणपतीचे दिवस जवळ आलेले आहेत. आपलं घरदार स्वच्छ असणे फार गरजेचं आहे मैत्रिणींनो. त्यासाठी हे जाळी जमट काढण्यासाठी या शेंड्यांचा खूप उपयोग होतो. त्यामुळे नारळाच्या शेंड्या वाया न घालवता त्याचा हा दुसरा उपयोग खूप सुंदर आहे मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने तुम्ही घरातील कानाकोपऱ्यामधील, किचनमधील, बेडरूममधील किंवा आपले वॉशरूममध्ये जे काही जाळी जमट झालेलं असतं ते काढण्यासाठी याचा खूप छान असा उपयोग होतो मैत्रिणींनो. बघू शकता मी कानाकोपऱ्यातली पूर्णपणे जाळी जमट काढत आहे. आता तुम्ही म्हणाल केरसुनीनं पण येते, पण केरसुनीनं एवढं मैत्रिणींनो जमत नाही आणि केरसुनी उंच पण नसते. अशा साह्याने काठी जर उंच असेल तर आपल्याला त्या शेंडीच्या साह्याने आपले पूर्णपणे कानाकोपरा निघतात. तर बघू शकता पूर्णपणे घाण निघते. लाईटवरचे वगैरे किंवा आपला बल्ब असतो त्यावरची वगैरे पूर्णपणे घाण निघून जाते मैत्रिणींनो आणि आपलं घर स्वच्छ होतं. तुम्हाला झूम करून दाखवते की जाळी जमट निघलं का नाही, तुम्हाला त्याशिवाय विश्वास बसणार नाही. तर बघू शकता किती जाळी निघालेली आहे. तर झूम करून मी दाखवलेलं आहे. पूर्णपणे जाळी आपल्या त्या नारळाच्या शेंडीला लागलेली आहे. मी हाताने सुद्धा तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने याचा खूप छान वापर होतो मैत्रिणींनो. तर तुम्ही ही घरातली काठी घ्या आणि त्याला असं व्यवस्थित बांधा. पूर्णपणे काठी ला पूर्णपणे तुम्ही हे करा आणि मग बांधून तुम्ही जाळी जमट काढू शकता. आता तुम्हाला तिसरा उपयोग सांगते मी. तर आपण ज्यावेळेस आंबोळी वगैरे करतो त्यावेळेस आपल्याला तव्याची गरज असते. आणि आंबोळी करताना मैत्रिणींनो काय होतं, आंबोळी आपली चिटकू नये किंवा धाबण तांदळाचं चिटकू नये यासाठी आपल्याला तेल लावावं लागतं. तेल लावण्यासाठी ह्या शेंडीचा उपयोग होतो. तर अशा पद्धतीने मी तेलाची वाटी घेतली आहे आणि तेल लावून तुम्हाला दाखवत आहे. आणि ह्याच्यावर जर तुम्ही आंबोळी टाकली तर आपली आंबोळी उठणार आहे आणि तेल आपल्या हातालाही लागणार आहे. शेंडीला व्यवस्थित लावून ते तव्याला लागणारे शेंडी पिंजून घ्या. अशा प्रकारे 3 उपयोग सांगितले. आता चौथा उपयोग खूप सुंदर आणि छान आहे. तर बघू शकता आपल्याला नारळाची शेंडी पूर्णपणे कापूस कसा पिंजतो तसं पिंजून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. चौथाही उपयोग खूप सुंदर आणि छान आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्ही चौथा उपयोग
भांडी घासण्यासाठी करू शकता। आता तुम्ही म्हणाल की भांडी घासण्यासाठी आम्ही जाळी विकत आणतोच की घासणी विकत आणतो बाजारातून। तर मैत्रिणींनो कसं असतं, प्रत्येक जण सिटीमध्ये राहत नसतं, काही जण शेती करण्यासाठी शेतीमध्ये राहतात। मग ज्या ठिकाणी शेती असते त्या ठिकाणी किराणा दुकान वगैरे नसतात, त्या बायकांना काहीतरी घासण्यासाठी लागतंच मैत्रिणींनो, पर्याय म्हणून ते या शेंडीचा वापर करतात। आणि ह्या शेंडीमुळे सुद्धा मैत्रिणींनो सगळे भांडे चकाकतात, कारण ह्याच्यामध्ये थोडंसं नारळाच्या शेंडीमध्ये थोडंसं खरबरपणा असल्यामुळे आपली भांडी स्वच्छ निर्मळ होतात। तर बघू शकता आपली भांडी किती चमकत आहे। तर याचाही उपयोग भांडी घासण्यासाठी शेतातल्या बायका वगैरे करतात मैत्रिणींनो। पूर्वी घासणी मिळत नव्हती, त्यावेळेस नारळ शेंडीचा वापर भांडी घासण्यासाठी करत होते। आता तुम्हाला 5वा उपयोग सांगते। 5वा उपयोग तर खूप सुंदर आहे मैत्रिणींनो। तर 5वा उपयोग तुम्ही ही बघू शकता। अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे शेंडी पिंजून घ्यायची आहे। हा 5वा उपयोग आहे आणि स्टेप बाय स्टेप बघा, व्हिडिओ स्किप करू नका, सर्व काही कळणार आहे। तर बघू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पूर्णपणे कुंडीतली माती पूर्णपणे सुकून जाते आणि मीठ फुटल्यासारखं होतं आणि आपली झाडं व्यवस्थित वाढत नाहीत, कारण ऊन भरपूर असतं। आता पावसाळा आहे त्यामुळे काय वाटत नाही, पण उन्हाळ्याच्या दिवसात याचा खूप उपयोग होतो। तर आपल्या कुंडीत अशा पद्धतीने पूर्णपणे कुंडी बुजवून घ्यायची आहे, माती दिसू द्यायची नाही। आपले नारळाच्या शेंड्या आहेत त्या पूर्णपणे पिंजून मी कुंडीमध्ये घातलेला आहे। का घालायचं आहे, कारण ज्याकरून त्या कुंडीच्या झाडांच्या मुळाला ऊन लागू नये आणि वरती पाणी ओतायचं आहे। का ओतायचं आहे, का तर त्या शेंड्या ओल्या राहणार आहेत आणि मातीला ऊन लागणार नाही आणि आपली झाडं उत्तम येणार आहेत। हे उन्हाळ्याच्या दिवसासाठी खूप उपयोगाचं असतं, त्यामुळे झाडे वाळणार नाहीत आणि झाडाला पूर्णपणे संरक्षण मिळेल, सावली मिळेल आणि झाडं पूर्णपणे ओली राहतील। उन्हामुळे नेहमी माती वाळते आणि त्याला मीठ फुटल्याने होतं आणि आपली झाडं मरतात। तर ते तसं होऊ नये यासाठी या शेंडीचा वापर असा करा आणि त्यावर पाणी होता। आता तुम्हाला सांगते 6वा उपयोग खूप महत्त्वाचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला शेंडी पिंजून घ्यायची आहे। तर 6वा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचाही खूप उपयोग सुंदर आहे 6वा उपयोग। तर अशा पद्धतीने काय करायचं, एक कात्री घ्यायची आहे आणि पूर्णपणे बारीक असं कातरण करायचं आहे। आता बघू शकता पूर्णपणे पावडर झालेली आहे, भुस्सा पडल्यासारखा पडत आहे, डस्ट पडत आहेत आपले। अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या मैत्रिणींनो आणि ह्याचा काय वापर करायचा ते मी सांगणार आहे। हा 6वा उपयोग आहे। तर स्टेप बाय स्टेप बघा, आपल्या घरात नारळ वगैरे फोडलेले असतात, त्यावर शेंड्या वाया घालू नका। तर अशा पद्धतीने बारीक पावडर करायची आहे आपल्याला। तर आपल्या घरात तुळस वगैरे आपण आणतो आणि येत नाही मैत्रिणींनो, त्यावेळेस काय करायचं आहे, तुळस किंवा झाडी तर कोणतेही झाड असू दे त्याला खत म्हणून ही पावडर घालायची आहे। तर आपली कोणतेही झाडं गुलाबाची असू द्या किंवा जास्वंदीचे असू द्या, तुळस असू द्या, मोगरा असू द्या, ते उत्तमाची येणार आहेत। आता 7वा उपयोग सांगणार आहे। 7वाही उपयोग खूप सुंदर आणि छान आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी शेंडी पिंजून घेतलेली आहे। थोडंसं आपल्याला काय करायचं आहे, लिक्विड घालून घ्यायचं आहे। आपण हात जो धुतो हँडवॉश ते पूर्णपणे घालून घ्यायचं आहे आणि आपले हात घासून घ्यायचे आहेत। बघू शकता तर रानात वगैरे मैत्रिणींनो दुकान वगैरे नसतात, मी सांगितलंच होतं, त्यावेळेस प्लास्टिकची घासणी वगैरे त्यांना मिळत नाही, त्यावेळेस ते अशा पद्धतीनेच काळी झालेली मान, हात, पाय किंवा गुडघे अशा पद्धतीने घासत होते पूर्वीच्या बायका। आता सुद्धा बरेच जण घासतात। तर बरेच जण सिटीत राहत नसतात मैत्रिणींनो, खेड्यात राहणाऱ्या बायकांसाठी हे फार उपयोगाचं आहे, कारण त्या याच्या साहाय्याने मान, हात, पाय स्वच्छ धुतात, कारण हे खरबरीत असते शेंडी, त्यामुळे पूर्णपणे कानाकोपऱ्यातली घाण निघते आणि आपले हातपाय स्वच्छ होतात। तर बघू शकता माझा हात किती स्वच्छ झालेला आहे। तर आता 8वा उपयोग सांगणार आहे। 8वा सुद्धा खूप महत्त्वाचा उपयोग आहे। आपल्या घरामध्ये पावसामुळे का नाही ऊन येत नाही, मग कुबट वास येतो, कपड्यांना वास येतो, कानाकोपऱ्यात वास येतो, कुठंतरी ओलावा निर्माण झाल्यामुळे किडे होतात किंवा झुरळं होतात किंवा ढास येतात। ओलावा असल्यामुळे भरपूर ढासांची निर्मिती होते आणि ते ढास येऊ नये किंवा कुबट वास येऊ नये यासाठी आपल्याला कापूस पिंजून घ्यायचा आहे। थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे, साजूक तूप घालायचं आहे आणि 2-3 आपल्याला कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि तुमच्याकडे उदबत्ती किंवा धूपकांडी असेल तर तेही तुम्ही घाला, की जेणेकरून त्याचा वास येईल, कारण कापरामुळे सकारात्मक ऊर्जा येते, घरात प्रसन्नता येते आणि कुबट वासही निघून जातो, ढासही निघून जातात। तर हा 7वा उपयोग आहे, खूप छान उपयोग आहे मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने बघा मी तुम्हाला लावूनही दाखवणार आहे। तर ह्या धुरामुळे पूर्णपणे ढास बाहेर जाणार आहेत, कुबट वास येणार नाही, झुरळ येणार नाही, ढास येणार नाही। तर तुम्ही याचा उपयोग नक्की करा मैत्रिणी। तर बघू शकता आता मी हे तुम्हाला लावूनही दाखवलेलं आहे मैत्रिणींनो। तर अशा पद्धतीने तुम्ही
पूर्णपणे नारळाच्या शेंड्या तुम्ही जे काही वापरत नाही, ताट किंवा तुमचं भांडं असेल त्याच्यामध्ये तुम्ही घाला. आता बघा धूपकांडीसुद्धा मी घालणार आहे. तर आमच्या घरात वास सुंदर असं सुटलेला आहे. सर्व काही कुबट वास गेलेला आहे, ढास गेलेला आहेत. जे काही किटाणू वगैरे असतात ते सर्व जातात. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि प्रसन्न वाटतं आणि ढासही येत नाही. त्यासाठी हा सुद्धा शेंडीचा उपयोग खूप सुंदर आहे नारळाचा. तर तुम्ही नक्की करून बघा. आता तुम्हाला सांगते 8वा उपयोग. आता 8वा उपयोग काय करायचा आहे मैत्रिणी, ही जी पावडर आहे याचा खूप छान असा वापर आपल्याला करायचा आहे. तर आता हे पावडर वाया न घालवता चाळणीने चाळा आणि ज्यावेळेस आपण मेहंदी भिजू घालतो त्यावेळेस मेहंदीमध्ये हे टाका, की जेणेकरून आपल्याला केसाला लावायला उपयोगाचं होईल आणि केस काळे होतील. आता 9वा उपयोग सांगणार आहे, तो म्हणजे आपल्याला ही शेंडी जी आहे ती काय करायची आहे, पूर्णपणे अशी घासून घ्यायची आहे आणि आपल्याला त्याची किरसुनी बनवायची आहे. तर बघू शकता कान्याकोपऱ्यातले झाडण्यासाठी याचा उपयोग होतो. किचन कट्टा, आता किचन कट्ट्यावर तर आपण किरसून नेऊ शकत नाही, कारण आपण जिथे स्वयंपाक करतो तिथे किरसुनी कसे न्यायची, कारण किरसुनीच्या सहाय्याने आपण बेडरूम, हॉल, किचन झाडतो आणि तेच किचन गॅस कट्ट्यावर नेणं बरोबर वाटत नाही. त्यासाठी ही छोटीशी झाडू करायचं आहे. काठीला पूर्णपणे बांधायचं आहे आणि काठीच्या सहाय्याने आपल्याला पूर्णपणे जे काही गॅस खालचं किंवा गॅसवरचं हे पूर्णपणे झाडायसाठी खूप छान असा उपयोग होतो मैत्रिणी. तर बघू शकता आता गॅसवरचंही मी तुम्हाला झाडून दाखवते. तर तुम्ही किरसुनी म्हणून सुद्धा उपयोग करू शकता. पूर्वीच्या बायका किरसुनी म्हणून सुद्धा याचा वापर करत होते. ही थोडीशी पातळ झालेली आहे, तुम्ही दाटही करू शकता आणि तुम्हाला जर लवकर पिंजता येत नसेल तर तुम्ही 1-2 दिवस शेंड्या भिजू पण घालू शकता. तर बघू शकता कान्याकोपऱ्यातलं झाडण्यासाठी, गॅस कट्ट्यावरचं झाडण्यासाठी, गॅसवरचं झाडण्यासाठी याचा खूप छान असा उपयोग होतो. तर मैत्रिणी बघू शकता मी अशा पद्धतीने झाडत आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीने आपल्याला पूर्णपणे झाडता येतं मैत्रिणींनो.